आज आपण सोडवणार आहोत इरा सेशन 15। सगळ्यात पहिले तर आपल्याला सेशनचा परिचय पाहून घ्यायचा आहे। त्यानंतर ऑफिस स्किल्स मध्ये जायचं आहे। या ठिकाणी ऑफिस स्किल्स मध्ये गेल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला नॉलेज चेक दिलेला आहे। त्याच्या अगोदर जे काही आपल्याला व्हिडिओ वगैरे जर दिले असेल तर ते आपल्याला पाहून घ्यायचे आहे। त्यानंतर नॉलेज चेक वर क्लिक करा पहिल्या, त्यानंतर इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये इथून स्टार्ट बटनावर क्लिक करा। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत सुरुवातीला। तर पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणता पर्याय निमंत्रण पत्रिका डिस्प्ले करतो म्हणत आहे। तर निमंत्रण पत्रिका कोणता डिस्प्ले करत आहे बघा। तर निमंत्रण पत्रिका कोणती आहे बघा, तर ही ऑप्शन नंबर 3 मधली आहे। त्याच्यावर क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे। त्यानंतर मेनू बारवरील डॅश डॅश टॅब तुम्हाला एखाद्या टेक्स्टची फॉन्ट साईज बदलण्याकरता उपयोगी पडते म्हणत आहे। तर कोणता टॅब बघा, तर होम टॅब आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील ऑनलाईन व्हर्जन मध्ये तुम्ही एक निमंत्रण पत्रिका तयार केली आहे आणि ती पीडीएफ फाईल मध्ये तुम्ही रूपांतरित करू इच्छिता। त्यासाठी फाईल मेनू सेव्ह ॲज ऑप्शन खाली तुम्ही डॅश डॅश पर्याय सिलेक्ट कराल म्हणत आहे। तर यासाठी आपल्याला कोणता पर्याय निवडावा लागेल, तर याचं उत्तर डाउनलोड ॲज अ पीडीएफ आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा। ऑनलाईन मोड मध्ये सिलेक्ट केलेली टेम्पलेट एडिट करण्याकरिता पुढीलपैकी कोणत्या पर्यायावर तुम्ही क्लिक कराल म्हणत आहे। तर कोणत्या पर्यायावर आपल्याला क्लिक करायला पाहिजे, तर ओपन इन ब्राउझर हे त्याचं उत्तर असणार आहे। त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा, त्यानंतर येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं पहिलं नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे। त्यानंतर दुसरं नॉलेज चेक सोडवण्यासाठी बघा आपल्याला ऑफिस स्किल्स वर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि त्यातनी आपल्याला दुसरं नॉलेज चेक इथं दिलेलं आहे। तर दुसरं नॉलेज चेक इथून लावा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये एकच प्रश्न दिलेला आहे, एखादी डॉक्युमेंट प्रथमच सेव्ह करण्याकरता पुढीलपैकी कोणता पर्याय ही पहिली स्टेप असते म्हणत आहे। तर पहिल्याच वेळी डॉक्युमेंट सेव्ह जर करत असेल तर सेव्ह याचा पर्याय आपण नेहमी वापरत असतो। तर त्याच्यावर क्लिक करा, त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। येस बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे आपलं दुसरं सुद्धा नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि स्कोर्स आपल्या या ठिकाणी पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे। त्यानंतर आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन्स दिलेले आहेत। सिम्युलेशन्स वर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे। यामध्ये बघा 4 प्रश्न दिलेले आहेत, तर याच्यातून आपल्याला पहिला प्रश्न इथून लावायचा आहे। तर पहिल्या प्रश्नामध्ये बघा काय म्हटलेलं आहे, टेक्स्टचे स्वरूप बदलण्यासाठी किंवा वर्ड डॉक्युमेंट मध्ये स्पेसिफिक टेक्स्टवर अधिक भर देण्यासाठी फॉन्ट स्टाईल वापरले जातात, म्हणून फॉन्ट स्टाईल कॅलिस्टो एमटी मध्ये बदला आणि निवडलेल्या टेक्स्टचा फॉन्ट कलर डार्क ब्लू करा म्हणत आहे। तर पहिले तर आपल्याला फॉन्ट चेंज करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता त्याच्यावर क्लिक जर होत नसेल तर त्यासाठी आपल्याला पुन्हा बॅकवर जायचं आहे आणि पुन्हा तो प्रश्न लावायचा आहे। अशी प्रॉब्लेम आपल्याला सिम्युलेशन क्वेश्चन्स मध्ये नेहमीच येते। तर त्यासाठी बघा फॉन्टवर जायचं आहे, फॉन्टवर क्लिक करा। बघा फॉन्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कॅलिस्टो एमटी हा इथून फॉन्ट घ्यायचा आहे। या कॅलिस्टो एमटी वर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला डार्क ब्लू घ्यायचा आहे। जर एक वेळेस क्लिक जर होत नसेल तर पुन्हा त्याच्यावर डबल क्लिक करायचं आहे। तर या कलरवर इथे क्लिक करा आणि त्यातून आपल्याला डार्क ब्लू कलर हा घ्यायचा आहे याच्यातून, ठीक आहे। डार्क ब्लू वर 1-2 वेळेस क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आहे। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। सेव्ह ॲजचा उद्देश नवीन फोल्डर तयार करणे किंवा एक्झिस्टिंग असलेली फाईल नवीन ठिकाणी त्याच नावाने किंवा वेगळ्या टायटलसह सेव्ह करणे आहे, म्हणून आपल्याला डॉक्युमेंटचे नाव इन्व्हिटेशन कार्ड या नावाने रिनेम करा आणि ते सेव्ह करा म्हणत आहे। तर नावाला रिनेम आणि सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे। त्यानंतर सेव्ह ॲजवर क्लिक करा। त्यानंतर याच्यातून आपल्याला डेस्कटॉप निवडायचा आहे, डेस्कटॉप घ्या। त्यानंतर फाईल नेमवर इथे क्लिक करायचं आहे आणि नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा। तर अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आपल्याला। ओके करा आणि आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून। सेव्ह ॲज केल्याने आपल्याला आपले काम प्रथमच सेव्ह करता येते आणि ते कोणत्या नावाने सेव्ह केले जाईल आणि ते कुठे सेव्ह केले जाईल हे देखील विचारले जाईल, म्हणून टेक नोट नावाने सेव्ह ॲज वापरून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा म्हणत आहे। तर पुन्हा आपल्याला फाईल टॅबवर जा। आता इथे क्लिक जर होत नसेल तर पुन्हा बॅक बटनावर क्लिक करा आणि पुन्हा तो प्रश्न लावायचा आहे। फाईल टॅबवर जायचं आहे, आपल्याला सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला याच्यातून डेस्कटॉप घ्यायचा आहे। त्यानंतर या नावावर क्लिक करायचे आणि त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं अशा प्रकारे। त्यानंतर आपलं उत्तर ऑटोमॅटिक सबमिट होऊ द्यायचं आहे। त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा सिम्युलेशनचा। टेम्पलेट मुळात पूर्वनिर्धारित रचना आणि मांडणी करून संपूर्ण सुसंगतता लागू करतात। तर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये सर्च बार भागात टेक नोट टेम्पलेट शोधा आणि ते क्रिएट करा म्हणत आहे। तर टेम्पलेट शोधायचं आपल्याला, तर इथे या सर्च बॉक्सवर क्लिक करा। पुन्हा याच्यावर क्लिक जर होत नसेल तर पुन्हा बॅक बटनावर क्लिक करा आणि पुन्हा तो प्रश्न
लावायचा आहे अशा प्रकारची जर अडचण जर आली तर त्यानंतर याच्यातनी क्लिक करा, टेक नोटवर क्लिक करायचं आहे आणि याच्यातून आपल्याला टेक नोट घ्यायचा आहे. त्यानंतर इथे क्रिएट बटनावर क्लिक करा, 1-2 वेळेस क्लिक करायचा आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा, तर तो अशा प्रकारे तो प्रश्न सोडवायचा आहे. त्यानंतर येस बटनावर क्लिक करा. तर अशा प्रकारे आपल्या सिम्युलेशनचे पूर्णपैकी पूर्ण मार्क इथे मिळालेले आहे. त्यानंतर सर्व मार्क्स मिळाल्यानंतर आपल्याला सिम्युलेशन झाल्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंगचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा. याच्यामध्ये बघा 5 स्टेप्स दिलेल्या आहेत, म्हणजे 5 प्रश्न असणार आहे. तर इथून प्रोसीड बटनावर क्लिक करायचं आहे आणि इथून स्टार्ट करा. यामध्ये बघा पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड मधील इंडेंटेशन टेम्पलेट मध्ये फॉन्टचा आकार ऍडजस्ट करण्यासाठी डॅश डॅश त्यावर डॅश डॅश बॉक्स शोधा म्हणत आहे. तर कोणता आहे याचं उत्तर बघा, तर फॉन्ट साईज मध्ये जाऊन होम टॅब मध्ये जाऊन आपल्याला फॉन्ट साईज शोधायची आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. तुम्ही नुकतेच मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये इन्व्हिटेशन कार्ड टेम्पलेट डिझाईन करणे पूर्ण केले आहे. ही टेम्पलेट पीडीएफ म्हणून सेव्ह करण्यासाठी योग्य पद्धत कोणती म्हणतात? तर कोणती असणार आहे बघा, तर याचं उत्तर गो टू फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज वर जा आणि डाउनलोड याचा पीडीएफ वर क्लिक करायचा आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये पूर्व डिझाईन केलेले नोट टेकिंग टेम्पलेट तुम्ही सामान्यतः कुठे शोधू शकता आणि त्याला ऍक्सेस करू शकता म्हणत आहे. तर अशा प्रकारे प्रश्न विचारलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला गो टू द office.com वर जायचं आहे, सर्च फॉर नोट टेकिंग टेम्पलेट वर क्लिक करायचं आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये नोट टेकिंग साठी टेम्पलेट वापरण्याचा फायदा काय आहे म्हणत आहे. तर याचा फायदा काय असते बघा, तर याचा फायदा आहे यात अनेक फॉर्मॅटिंग पर्याय आहे. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, वर्ड 365 मध्ये डिझायनर टॅबची भूमिका काय आहे म्हणत आहे. तर याची भूमिका काय असते बघा, तर याचं उत्तर कंटेंट साठी फॉर्मॅटेड थीम क्विकली अप्लाय करता येते. तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वर क्लिक करा. त्यानंतर एंड एक्झाम वर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं सेल्फ पाथ लर्निंग सोडवणं झालेलं आहे आणि ते स्कोर्स डिटेल्स वर क्लिक करून आपण चेक करू शकतो आपला स्कोर्स पूर्णपैकी पूर्ण इथं आलेला आहे. त्यानंतर याला क्लोज करा. नंतर आपल्याला गायडेड डू इट वर सेल्फ सोडवायचा आहे. तर याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये गायडेड डू इट वर सेल्फचे 10 प्रश्न दिलेले आहेत. तर इथून पहिला प्रश्न स्टार्ट करा. तर बघा पहिल्या प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे, दिलेले डॉक्युमेंट ओपन करा. ओपन झालेला आहे. त्यानंतर टेक नोट टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब फॉन्ट ग्रुपचा इटॅलिकचा वापर करून ते इटॅलिक करा म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला काय करायचं बघा, टेक नोट या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. त्यानंतर फॉन्ट ग्रुप मधून जाऊन आपल्याला त्याला इटॅलिक करा म्हणत आहे. तर या ठिकाणी इटॅलिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या वर डॉक्युमेंट मध्ये चॅप्टर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि होम टॅब वापर करून सिलेक्ट केलेला शब्द टॉपिक या शब्दाने रिप्लेस करा म्हणत आहे. तर चॅप्टर या शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे. सिलेक्शन केलं त्यानंतर रिप्लेस ऑप्शन्स वर जा. रिप्लेस ऑप्शन वर गेल्यानंतर रिप्लेस विथ मध्ये आपल्याला काय टाकायचं आहे बघा, आपल्याला टॉपिक हा शब्द टाईप करायचा आहे त्या ठिकाणी. तर याच्यातनी आपल्याला टॉपिक शब्द टाईप करा. कोणत्या शब्दा जागी, चॅप्टरच्या जागी टॉपिक शब्द आपल्याला टाईप करायचा आहे. त्यानंतर रिप्लेस ऑल वर क्लिक करायचं आहे. येस बटनावर क्लिक करा, ओके बटनावर क्लिक करा आणि याला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाईल टॅब सेव्हचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर टेम्पलेट फॉर इफिशियंट नोट टेकिंग नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह वर जा, डेस्कटॉपवर जायचं आहे आणि त्याला या नावानं सेव्ह करा म्हणत आहे. तर हे नाव इथून मी अशा प्रकारे कॉपी करतो किंवा ते नाव याच्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे. तर कॉपी पेस्ट केलं तरी चालेल बघा अशा प्रकारे, किंवा टाईप करा. त्यानंतर सेव्ह वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचं इथून. दिलेल्या वर डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप स्मार्ट आर्टचा वापर करून एक बेसिक ब्लॉक लिस्ट स्मार्ट आर्ट इन्सर्ट करा म्हणत आहे. तर इलिस्ट्रेशन ग्रुप मध्ये जाऊन आपल्याला बेसिक ब्लॉक लिस्ट आपल्या स्मार्ट आर्ट इन्सर्ट करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. कोणत्या ठिकाणी इन्सर्ट करा म्हणत आहे, या ठिकाणी. तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल. क्लिक केलं त्यानंतर इन्सर्ट वर जा. त्यानंतर आपल्याला स्मार्ट आर्ट वर जायचं आहे. स्मार्ट आर्ट वर गेल्यानंतर आपल्याला या 3 शब्दापैकी एक शब्द याच्यात आपल्याला शोधायचा आहे. जसं मी लिस्ट मध्ये गेलो, तर लिस्ट मध्ये गेल्यानंतर आपल्याला कोणतं सांगितलं आहे, बेसिक ब्लॉक लिस्ट. तर बेसिक ब्लॉक लिस्ट याच्यातनी बघा सुरुवातीला दिलेला आहे, प्रत्येकाला नाव आहे. तर ज्या नावाचं सांगितलं असेल त्याच नावाचं घ्यायचं आहे स्मार्ट आर्ट.
त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा. तर बघा इन्सर्ट झालेला आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. दिलेल्या वर डॉक्युमेंट मध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुप स्मार्ट आर्टचा वापर करून एक बेसिक ब्लॉक लिस्ट स्मार्ट आर्ट इन्सर्ट करा म्हणत आहे. तर पुन्हा तोच प्रश्न आलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला कुठेही क्लिक करायचं आहे, इन्सर्ट मध्ये जा, स्मार्ट आर्ट मध्ये जायचं आहे, लिस्ट मध्ये जा आणि बेसिक स्मार्ट आर्ट इथं दिलेला आहे त्याच्यातून घ्यायचं आहे. त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन लावायचा इथून. डिस्प्ले करण्यात आलेल्या डॉक्युमेंटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन शेपचा वापर करून ओव्हल शेप इन्सर्ट करा म्हणत आहे. तर त्यासाठी आपल्याला इन्सर्ट टॅबवर जायचं आहे. सॉरी, पहिले आपल्याला कुठं इन्सर्ट करायचं आहे त्या ठिकाणी इथे क्लिक करा. बघा सगळ्यात खाली मी ते क्लिक केलेलं आहे. त्यानंतर इन्सर्ट टॅबवर जा, त्यानंतर शेपवर जायचं आहे आणि शेपवर गेल्यानंतर आपल्याला ओव्हल नावाचा शेप याच्यातनी घ्यायचा आहे. तर बघा या ठिकाणी ओव्हल नावाचा शेप इथे दिलेला आहे. तर तो अशा प्रकारे ड्रॅग करून काढा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये फाईल टॅब न्यू ब्लँक डॉक्युमेंटचा वापर करून नवीन ब्लँक वर्ड डॉक्युमेंट ओपन करा म्हणत आहे. तर यासाठी बघा फाईल टॅबवर जायचं आहे, न्यू या ऑप्शन्सवर क्लिक करा, त्यानंतर इथून ब्लँक डॉक्युमेंट घ्या आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न बघा. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये एक टेक्स्ट बॉक्स काढा आणि इन्सर्ट टॅब टेक्स्ट ग्रुप टेक्स्ट बॉक्सचा वापर करून त्यामध्ये लेट्स पार्टी असा टेक्स्ट एंटर करा म्हणत आहे. तर यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे, एक टेक्स्ट बॉक्स काढा म्हणत आहे. तर त्या काढण्यासाठी बघा इन्सर्ट टॅबवर जायचा, टेक्स्ट बॉक्सवर जा, टेक्स्ट बॉक्सवर गेल्यानंतर यातून ड्रॉ टेक्स्ट बॉक्स घ्या आणि यातून ड्रॅग करून तो काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला लेट्स पार्टी असं नाव त्यामध्ये टाईप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे टाईप करा. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा प्रश्न. दिलेल्या डॉक्युमेंट मध्ये लेट्स पार्टी टेक्स्ट सिलेक्ट करा. त्यानंतर होम टॅब फॉन्ट ग्रुपचा वापर करून त्याचा फॉन्ट कॉपर ब्लॅक तसेच फॉन्ट कलर स्टँडर्ड लाईट ग्रीन मध्ये चेंज करा म्हणत आहे. तर लेट्स पार्टी या शब्दाला इथून अशा प्रकारे सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर इथे फॉन्ट मध्ये जायचं आहे आणि कुपर ब्लॅक फॉन्ट घ्यायचा आहे. तर कुपर ब्लॅक हा सी वर असणार आहे. बघा या ठिकाणी दिलेला आहे कुपर ब्लॅक, तर इथून कुपर ब्लॅक हा फॉन्ट घ्या. त्यानंतर त्याचा फॉन्ट कलर स्टँडर्ड लाईट ग्रीन घ्या म्हणत आहे. तर लाईट ग्रीन कलर घेण्यासाठी आपल्याला फॉन्ट कलर मध्ये जा आणि त्यातून लाईट ग्रीन कलर इथून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट पीडीएफ एक्सप्रेसचा वापर करून दिलेल्या डॉक्युमेंट पीडीएफ फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करा. उघडलेल्या विंडोमध्ये तुमच्या आवडीचे फाईल नेम एंटर करून पब्लिशवर क्लिक करा म्हणत आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जायचं आहे, एक्सपोर्टवर क्लिक करा, त्यानंतर क्रिएट पीडीएफ वर क्लिक करायचं आहे. फाईलला नाव द्यायचं आहे, तर कोणतेही तुम्ही नाव देऊ शकता. मी अशा प्रकारे फाईलला नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर पब्लिश बटनावर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. बघा अशा प्रकारे आपल्याला त्या नावानं एक पीडीएफ इथे क्रिएट झालेली आहे. त्यानंतर तिला इथून क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा प्रश्न बघा. फाईल टॅब सेव्ह याचा वापर करून दिलेलं डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर इन्व्हिटेशन कार्ड नावाने सेव्ह करा म्हणत आहे. तर फाईल टॅबवर जा, सेव्ह याजवर जायचं आहे, डेस्कटॉप निवडा. डेस्कटॉप निवडल्यानंतर इन्व्हिटेशन कार्ड हे नाव त्यामध्ये टाकायचं, आपल्याला फाईलला नाव द्यायचं आहे. तर याला ते नाव द्या किंवा डायरेक्ट तुम्ही टाईप जरी केलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअर सेल्फचे प्रश्न सोडवणे झालेले आहे. त्यानंतर याच्यातून आपल्याला एंड एक्झामवर क्लिक करा, येस बटनावर क्लिक करायचं आहे. तर इथे स्कोर्स पाहू शकतो, आपला पूर्णपैकी पूर्ण इथं स्कोर्स आलेला आहे. त्यानंतर आपल्याला सेल्फात गायडेड डू इट युअर सेल्फ झाल्यानंतर आपल्याला सेशन कम्प्लिशन टेस्ट सोडवायचा या ठिकाणी. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. यामध्ये बघा 10 प्रश्न दिलेले आहे. तर पहिला प्रश्न, माझी शाळा प्रोजेक्ट करायचा आहे, चित्र मजकूर टेबल आपल्याला पाहिजे आहे, तर एकत्रितपणे आपण काय वापरायला पाहिजे म्हणत आहे. तर यासाठी आपल्याला MS वर्ड वापरावं लागेल. तर याचं उत्तर ऑप्शन 1 आहे. त्यानंतर सेव्ह नेक्स्ट करा.
शालेय स्पर्धेसाठी प्रमाणपत्र तयार करायचे आहे, काय पद्धत वापरायला म्हणत आहे, तर याची कोणती पद्धत असायला पाहिजे? MS वर्ड किंवा DTP मध्ये टेक्स्ट बॉक्स फॉन्ट फॉर्मॅटिंग वापरा, तर हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. स्वतःची डायरी तयार करायची आहे आणि स्पेलिंग चुका लगेच कळायला हव्यात, कोणते फीचर वापरायला म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला स्पेल चेक वापरावं लागेल. त्याच्यावर क्लिक करा. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी 5 झाडांचे वाढ दर दाखवायचे आहे, 4 साठी काय वापरायला म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला एक्सेल वापरायचं आहे. ऑप्शन नंबर 2. गणित असाइनमेंट आहे, टोटल सरासरी ग्राफ पाहिजेत, कोणते सॉफ्टवेअर वापरायला म्हणत आहे, तर त्यासाठी आपण एक्सेल वापरावं लागेल. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. विद्यार्थ्याने पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन बनवले पण सेव्ह न करता बंद केले, यावरून कोणती सवय घ्यायला हवी म्हणत आहे, तर याचं उत्तर दरवेळेस सेव्ह किंवा सेव्ह ॲज वापरा, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. चित्रे आणि आका प्रकरणे यांसह स्वतःचे ई बुक तयार करायचे आहे, कोणते सॉफ्टवेअर वापरायला म्हणत आहे, तर कोणते सॉफ्टवेअर आपल्याला वापरायला पाहिजे, तर याचं उत्तर ऑप्शन 1 असणार आहे, वर्ड प्रोसेसर. आरोग्यदायी अन्न यावर सादरीकरण करायचे आहे, काय समाविष्ट करायला म्हणत आहे, तर यावर काय आपल्याला समाविष्ट करावं लागेल, तर चित्रे, बुलेट्स पॉइंट आणि लघु व्हिडिओ म्हणजे लहान व्हिडिओ, तर हे ते याचं उत्तर असणार आहे. गृहपाठ प्रिंट करायचा आहे, प्रिंट देण्यापूर्वी काय तपासायला म्हणत आहे, तर आपल्याला काय तपासायला पाहिजे, फाईल सेव्ह केली आहे का आणि प्रिंटर जोडले आहे का, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. शिक्षकांनी सर्जनशील बायोडेटा तयार करायला सांगितले, कोणते टूल वापरायला म्हणत आहे, तर यासाठी आपल्याला कोणते टूल्स वापरायचे आहे, तर याचं उत्तर MS वर्ड टेम्पलेट वापरून, तर हे त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट करा. त्यानंतर एंड एक्झाम इथे येस करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन एंड टेस्ट सोडवायचा आहे आणि आपला स्कोर सुद्धा या ठिकाणी पूर्ण इथं आलेला आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सेशन 15 कंप्लीट सोडवायचा आहे.